आले तिथे. हो ना हो ना. हो. पोरगीतले चांगली आहे मस्त है ना. लय रूपवान रूपवान पोरगी. देवा घरच्या देलेवानी. माई बीन चांगली. हो पण ती स्वभाव चांगले. हा. स्वभाव नाहीत ना चांगले. ती पोरगी चांगली हुशार होणार आहे आपल्या ती. हो. ते रवीच्या अंगावर असते जास्त. कोणा रईच्या. हा रवीच्या. रई सांभाळी. त्याच्या अंगावर हागती मुतती. ते माय किसळ करते पण ते नाही करीत किस. बरं सैन करतो तो. ते लय सहन करतो. काढी तू संडास तिची त्यो बरं. दवाखान्यासारखं पुशितो त्या याने सर. बरं. त्याला आवडेल. लयच आवड. आईचीच आवड आहे दुसऱ्याची नाही. बरं. याच्या हिच्या लेकराची आवड बाकी कोणाला नाही. मग विचारित कुठं जात नाही काहीच नाही. नाही कुठं जातो. लेकरू रूपवान दिलं. हो नाही ते मुद्दामच मय आहे त्याला जास्त ते हो. नारायणच्या लेकरामुळं. त्याच्या पत्ता हा ते नारायण नाही तिच्याच अंगावर असते ती. रईच्या. ते उठलं की आधी घेत असतो तिला झोपी घालतो असं थापटून थापटून. त्याच्याजवळ राहते बी ती पुन्हा. बरं. हो त्याची ओळख पडली तिला. हो ना हो ना. बरं जा बाप्पा लेकरू झालं पटकन. पटकन झालं. हो. हा लोकायला लय पैसे लागायले दवाखाने ना. हो. दवाखान्यात पैसे लागायले लोकायला. दवाखाने. लोकायला लेकरा होईनच ना. हो लेकरू. हो आणि ते जन्मल्यावर ते काचा ठेवायला 7-7, 10-10 लाख. लय न्याय. तुमचं नादर झालं. हो. 10 लाख रुपये लावायला लोक काही काही तरी नीट होत नाहीत लेकर. पाय वगैरे. काचा ठेवायला ते काळूळ झाला काय झाला. हो. पहिल्यासारखं नाही राहिलं आता लय अवघड काम झालं. बरं. नाही तुम्हाला नादर देवान दिलं. आपलं देव शिरा उभा आहे बापा. हो ना हो ना. सैलान बाबा सगळ्याला नादर झाला. हो त्याला विसरू नका सैलानीला. हो ना हो ना. हो. नादर केलं त्यानं. तुम्हाला डोक्याला लावलं संसार चांगला द्याला. हो घरदार नादर झाली. मस्त झालं ते. सैलान बाबाला विसरायचं नाही. नाही नाही. आता जाऊ ना आता हिवाळ्यामध्ये दर्शन. चालला तरी जाता. हो. नाही आता जायचं आपल्याला बी दर्शनाला. बर. हो जावा. जाऊ जाऊ पोरीला त्याला हो नेऊन. जावा. पण ती गाडीत बसली की रडायला लागली. राहायचे जावळे रेलेले तिथे. हो हो. तिची तिथंच काढू जावलं मग. हो. वर्षभराला एकदा जात. हो ते का म्हणतो का माझ्याजवळ बसता. हो हे लोकांचे दैनी आहेत. आपल्याला नादर केलं देवाने. हो आता चंपीच्याच घरी पाहिजे ते लेकरं. आता लेकराची लेकरं कशी निघत आहेत कोणाला ठाऊक. पुढच्या पिढ्या कशा चांगल्या निघातात. हा. चांगल्या नाहीत निघत पिढ्या आता. हा. आता लेकर ते टीव्ही मोबाईल हो. याच्यातच गुंगे असतात ते. तेच पाहतं येऊन जाऊ. ते शाळा बी कुठं शिकत येत. शाळा नाही येऊन जाऊन ते भिंग. हो ते खिसे नाही शेत. हो ते नाही शिकत. नाही म्हण गजाच्या पोराला गाडी हाणता येत नाही. सायकल हाणता येत नाही. ते मुदाम नाही शिकलं त्याने. हा. मुदाम शिकेल ना आपल्यासारखं केलं ते. हो. कोणाच्या आज्यात नाही माझ्यात नाही. हा. नाही. वळण चांगलं आहे ना. हो. तिकडं तर लयच अवघड आहे तिकडं. हो लय अवघड. तिथं मोबाईल दारून बिड्यान. हो. तुम्हाला कोणाच्या लेकरं खेळूच नाही दिलेलं. हो शाळा शिकन वावरात जा. रस्त्याला बसू नाही दिले. पण तुमच्या फायद्याचं झालं ना. हो हो. हो केलं म्हणलं. असं मग तिला आणून. त्याच्यातलं थोडा घे ना जास्त जळकी लागेल ते. मी लावते तर घरी पाहुणे हा? रावणी असते. नाही बसली होती मला माहित होतं ध्यान होतं डोळा दुखायला
असं मग तिला दी म्हणलं ना तिच्या घरी आता गुत्ती पाहुणे रावणे. पाहुणे आता काय ताण नाही मला, मी रिकामी बसलेली, मी काय नाही केली, पण बसली. चहा न आग पडत पोटा. नाही बरं वाटतं म्हणते, वाजत तिला हा म्हाताऱ्या माणसाचं काय. काय दिसत नाही मला वरची वेळ आता याला. इतकं घे तू, घे ना. मला गंज झाला इतका. तिने घेतला डबल. घे ती. पोरगी रडतं राहते की नाही कोणा ठेव. राहिली राहिली का? तुझी तिला आता इतका नको देऊ तू. गंजाला घेईन तू घे ना. हे का? उडीसाठी. तिथं पेला का? गंजाला मी म्हणलं आज तो पाहुणे रावणे नाही ध्यान होतं मला, पण ओरू लागला मग बसली. बरं, पालखी होती तिथं गेली ते मंदिरापाशी, बरं. तिथून परसाद घेऊन आली मग बसली. म्हणलं आता तू करून ते द्या. मागून परसाद घेतला तर मी समोर तिथंच होते ना तू. हो, मी पाहिलं होतं का? आरती घेताना मी पाहिलं तिथं होतं. नाही तू मागून म्हणले थोडं ताकद आहे त्याला तर तिथंच होतं. हम्म. बरी दोन्ही आले का? नाही एकच आली, एक ती शेजारीची गुरु बहीण मोठी गुरुनानक आले का लहान? मोठी आली. लहानी बुखारली ती निघाली, पण बुखारली डोकं दुखू लागलं राहिली घरी. ती म्हणजे उद्या दुखायचं पुढे रातच्या घेऊन पळते मला. हे आता इकडे गेले काय काय कोण लाका ते इकडे कुठे गेले. ते म्हणजे पाय पडाय हां, पोराची पोरं. पोरी त्या हां पोरी गेले असते ना येत्यात. बाण म्हणते, चवळी म्हणते, इथंच पत्राचं पाणी पडायचं, इथंच चट होतं, इथंच हो म्हणायचं आणि बस काय मला म्हणते हे वाळवाले डिगा म्हणा 4-5 थायले गोळा करा. मला कोण करीन म्हणजे कोणी लावा मला कोण नाही लागत. हिला म्हणते बेदराला छाप म्हणजे पैसे पाहिजे म्हणजे आहेत नाही तर का म्हणजे तुला काय करायचं. चंदन दिली मग ते ती म्हणजे तुला काय करते, तिला म्हणजे तुला कसं असं वाटतं छाप म्हणजे छाप नाही. तिला म्हणा पाड्यावर रचून घे. तिनंच पाणी काढून दिले पत्राचं इथं. आता वाळू कुठं आली. वावरात आली रेवती आणण्यामुळं रेखणी नाही आली ती लेक. आलती ग आयत्या टायमाला आली ती. तिला बी इंजेक्शन आहे घे तिथं म्हणजे अंगात ताकदच नाही राहायचं काय. बाई, पोरग जाते तिथं शिकायला लातूर राहत्या, पोरग जाते गेलं त्याच्यामुळे आली नव्हती. मग नवरा मला चनिसतं पाया पडून तरी येऊ दे म्हणून आलती. पाया पडाय गेली तर तिथं जेवले जरा प्रसाद तिथून आल्यावर गेली मग. बरं. चवळीमुळं जर राहिलं ना तर ह्या पावसात पडून गेलं असतं. हो नाही तुला म्हणेन म्हणलं ती बांधून म्हणायचं करू आता थोडं बांधता येतं असं. पण टर्कर म्हणते. पण मग ते नंतर करू ना काय करायचं जास्त तसं म्हणायचं. उन्हाळ्यात कवा आता आपल्याला सुधरत. डोळ्यातलं 2-3दा काढे रे. पण ते घावले दिवस दुखत असतं ते. बाहेर निघाले राजगुरी आणि परवा दिवशी मागीन कोणते काढ तिच्याकडून काढलं का. मी तर तिची सून काढती. काढलं का त्याच्याकडून. हो एक दिवशी मोठा निघाला, दुसऱ्या दिवशी म्हणजे 2-4 वाजायला उजू म्हणजे काहीच नाही जरासं निघालं आणि मग आपण राहील 2-4 रोज खोपलं नाही. उजू तसंच होऊ लागलं. मग उजू परवा दिवशी राजगुरी आणि बारीक निघाली. ती म्हणजे आता सकूनच पायी बाईचा इतक्या बारीक पुढे डोळ्यातलं असतं का म्हणजे हे काय एखादा 3 डोळा तोळा तर इथं खुपली आणि सुद्धा इथं दुखत आहे. मला उजे डोळ्याने देत नाही तू. खडा घ्यायचा डोळ्यात खडा. खडा हो मग काढा का ते डोळ्यात नेहमी कसे जाते ते? चष्माच नव्हता लावला खुलपीला आणि घाम येऊ लागला काढून तुला असं करायची ती माती उडाली तोंडावर बसली घाम आलेला चिटकली ती कुशावरचा डोळ्यातलं काढतात नाही आलं ती असं खूप शिरत आहे. काढा मग. हो काय म्हणते चंदन पैसे दिले हा? चंदन पैसे दिले तुला